नमस्कार. सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. सुप्रमॅक्स कंपनीतील कामगारांच्या प्रश्नाबाबतीत मुख्यमंत्री सकारात्मक. शासनाने कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थांसाठी संचालक संख्या कमी करण्यासंबंधीचा काढलेला आदेश चुकीचा आणि दैनंदिन जीवनशैलीत थोडे बदल केले तरी आपण खूप आजारांना रोखू शकतो. महापालिका स्वास्थ्य उपक्रमातील सल्ला. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. शासनाने कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थांसाठी संचालक संख्या कमी करण्यासंबंधीचा आदेश काढला आहे, मात्र तो चुकीचा आणि गृहनिर्माण संस्थांमध्ये संभ्रम निर्माण करणारा आहे. फेडरेशनने संचालकांची संख्या कमी करण्याबाबत कलम 154 हे स्वतंत्र प्रकरण तयार झाल्यापासून म्हणजेच 2018 पासून मागणी केली आहे. कारण या कलमानुसार गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांची संख्या कमीत कमी 5 असणार आहे. त्यामुळे 5 सभासद असलेल्या संस्थांमध्ये संचालकांची संख्या 11 कशी ठेवता येईल, हा प्रश्न होता. त्याचबरोबर आरक्षण असलेल्या जागेवर निवडणुकीच्या वेळी उमेदवार मिळत नसल्यामुळे कोरमची पूर्तता होत नाही. त्यामुळे अशा संस्थांवर तात्काळ प्रशासकाची नेमणूक केली जाते. म्हणून 5 ते 12 सभासद असलेल्या संस्थांच्या संचालकांची संख्या कमी करण्याची मागणी फेडरेशनने केली होती. मात्र या चुकीच्या आदेशामुळे ज्याच्यासाठी हा निर्णय घेतला आहे त्याच्यावर कशा प्रकारे परिणाम होईल याचा विचार न करता शासनाने आदेश काढून अधिकच गोंधळ घातल्याचे दिसून येत आहे. आता शासनाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे 35 पर्यंत सभासद असलेल्या संस्थेला संचालकांची संख्या 6 करता येणार आहे. मात्र त्यामध्ये सर्वसाधारण वर्गातून फक्त एकच संचालक असणार आहे. ज्या संस्थेचे सभासद 35 आहेत तेथे 11 संचालक मिळू शकतात. मात्र ज्या संस्थांचे सभासद 5 ते 12 आहेत अशा संस्थांमधून 11 संचालक संख्येची पूर्तता होणार नाही. म्हणून 5 ते 12 सभासद असलेल्या संस्थांचा विचार करून संचालक संख्या कमी करावी अशी मागणी फेडरेशनने केली होती. मात्र या बाबीचा विचार न करता सरासर 35 पेक्षा कमी सभासद असलेल्या संस्थांची संचालक संख्या चुकीच्या पद्धतीने कमी करून गृहनिर्माण संस्थांमध्ये अधिकच संभ्रम आणि गुंतागुंत करून ठेवल्याचे या आदेशाद्वारे दिसत आहे. तरी तो तात्काळ रद्द करून फक्त 5 ते 12 या मर्यादित सभासद असलेल्या संस्थांच्या संचालकांची संख्या कमी करून त्यामध्ये सर्वसाधारण वर्गामध्ये एकाऐवजी 3 संचालकांची संख्या करावी किंवा ते ठरवण्याचे अधिकार संस्थेला द्यावेत असा बदल करण्याची मागणी शासनाकडे पत्राद्वारे केली आहे. दैनंदिन जीवनशैलीत थोडे बदल केले तरी आपण खूप आजारांना रोखू शकतो. याबाबतची माहिती महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना देण्यासाठी ठाणे महापालिका आणि इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स यांनी संयुक्तपणे संकल्प संपूर्ण स्वास्थ्य उपक्रम हाती घेतला आहे. आपल्यासमोर जीवनशैलीशी निगडीत आव्हाने निर्माण झाली आहेत. त्यांचा सामना कसा करायचा याची माहिती शालेय स्तरावर पोहोचावी या दृष्टीने इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स यांनी पुढाकार घेऊन संकल्प संपूर्ण स्वास्थ्य उपक्रम आखला आहे.
त्याला महापालिका सर्वतोपरी मदत करेल असे प्रतिपादन आयुक्त अभिजित बांगर यांनी या उपक्रमाचे उद्घाटन करताना केले. महापालिका मुख्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या सत्रात महापालिका शाळेतील 8वी आणि 9वी इयत्तेमधील विद्यार्थी उपस्थित होते. महापालिका शाळांतील सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम टप्प्याटप्प्याने पोहोचवला जाणार आहे. इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर उपेंद्र किजवडेकर यांनी या उपक्रमाचे प्रयोजन स्पष्ट केले. गेल्या 10 ते 15 वर्षात लहान मुलांच्या, युवकाच्या आरोग्याचे चित्र खूप बदलले आहे. हा बदल कशामुळे होतो आहे याचा शोध घेतल्यानंतर त्याची मुळे बदलती जीवनशैली, अन्न, राहणीमान यांच्यात असल्याचे दिसले. म्हणूनच थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा निर्णय संस्थेने घेतला. विकसित भारताचे सुदृढ नागरिक बनविण्यासाठी हा संवाद आवश्यक असल्याचे मत किजवडेकर यांनी मांडले. महापालिका प्राथमिक शाळा क्र. 130, काजूवाडी आणि माध्यमिक शाळा सावरकर नगर येथील इयत्ता 8वी-9वीच्या विद्यार्थ्यांशी बालरोगतज्ज्ञांनी विविध विषयांवर संवाद साधला. डॉक्टर उपेंद्र किजवडेकर यांनी पोषण आहार आणि जंक फूड बाबत जागरूकता या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉक्टर वैजयंती इंगवले यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या व्यायामाची प्रात्यक्षिके दाखविली. तसेच विद्यार्थ्यांकडून ही प्रात्यक्षिके करून घेतली. डॉक्टर संदीप केकर यांनी मानसिक आरोग्याची गुरुकिल्ली यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि प्रात्यक्षिके दाखविली. तर डॉक्टर ग्रीविता रायकर यांनी विद्यार्थ्यांना स्क्रीन टाइम, मोबाईल, टीव्ही यांचा अतिवापर, नियमित झोप यांच्याबद्दल माहिती दिली. सर्व विद्यार्थी, शिक्षकांनी निरोगी आयुष्यासाठी जंक फूडऐवजी हेल्दी फूड अशी शपथ घेतली. ठाणे शहरात क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव होणार असून विजेत्यांना नमोचषक दिला जाणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. नमोचषक क्रीडा महोत्सवात क्रिकेट, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, कॅरम, बुद्धिबळ, 100 आणि 400 मीटर धावणे, फुटबॉल, बॅडमिंटन आदी खेळाच्या स्पर्धा होणार असून यात 18 वर्षावरील तरुणांना सहभागी होता येणार आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. नमोचषक सांस्कृतिक महोत्सवात रांगोळी, चित्रकला, नृत्य, गायन, वक्तृत्व आदी स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धा 12 ते 27 जानेवारी या काळात होतील. कल्याण डोंबिवली शहरात महापालिकेच्या बनावट परवानगीच्या आधारे रेरा परवानग्या मिळवून 65 अनधिकृत इमारती उभारल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी SIT मार्फत चौकशी सुरू असून संबंधित बिल्डर विरोधात गुन्हे देखील दाखल करण्यात आला आहे. या इमारती शोधून महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. तसेच प्रकरणाची सखोल चौकशी करत दोषी असणाऱ्यावर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी सांगितले आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत
ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आमदार संजय कायकर, कोकण कला अकादमी आणि संस्कार आयोजित नमो चषक 2023च्या अंतिम फेरीत खालसा कॉलेजची लोकल पार्लर ही एकांकिका सर्वोत्तम ठरली. प्राथमिक फेरीतील 23 एकांकिकेमधून 7 एकांकिका अंतिम फेरीसाठी निवडण्यात आल्या होत्या. सर्वोत्कृष्ट द्वितीय एकांकिका म्हणून संतोष क्रिएशनची आधी अधुरे या एकांकिकेला आणि तृतीय क्रमांक रंगबेढे मुंबई या संस्थेची लाडाची लेक या एकांकिकेला मिळाला. सर्वोत्कृष्ट एकांकिकेसाठी 35,000 रुपये आणि चषक, द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये आणि चषक तर तृतीय पारितोषिक 15,000 रुपये अशी बक्षिसे विजेत्यांना प्रदान करण्यात आली. जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे मोबाईल, विसर्ग विद्यालय आणि रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालय आयोजित गुरुवारी वि. कुलकर्णी सौर ऊर्जा प्रकल्प आणि जनजागृती केंद्राचे लोकार्पण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या हस्ते झाले. डॉक्टर संजय मंगला गोपाळ आणि लतिका सुप्रभा मोतीराम यांनी दिलेल्या देणगीतून मोबाईल, विसर्ग विद्यालयात सौर ऊर्जा प्रकल्प उभा राहिला आहे. या प्रकल्पामुळे शाळेच्या वीज वापरात बचत होणार असून परिणामी वीज बिल कमी येणार आहे. यावेळी मेधा पाटकर म्हणाल्या की, पृथ्वी आचळत आहे म्हणून हिमालय ढासळत आहे. ऊर्जाधारित विकास थांबल्याशिवाय, तो कमी करत गेल्याशिवाय सूर्य काय चंद्र सुद्धा नवी संसाधने मिळवून देणार नाही. अशा परिस्थितीत शाश्वत विकासाचे मार्गक्रमण करणे आवश्यक आहे. जिथे जिथे आपल्या आयुष्यात ऊर्जा वाचवता येईल तिथे वाचवावे आणि जिथे जिथे मनुष्य ऊर्जेचाच उपयोग करता येईल तिथे तो करावा. आज ग्रीन शब्द काळा झाला आहे. शेती बुलडोजरने तुडवून एअरपोर्ट बनविले जात आहेत. त्याला ग्रीनफील्ड एअरपोर्ट असे नाव दिले जात आहे. नैसर्गिक शक्तींच्या संसाधनावर आज कोट्यावधी जनता जगते आहे. कोरोना काळात सगळ्यांनी बघितले आहे की, केवळ पैसा असून जीव वाचवता येत नाही. प्राणवायूत जीवन देतात. मोबाईल, विसर्ग विद्यालयाने एक उद्देश ठेवून लाख मोलाचे कार्य केले आहे. तसेच हा प्रकल्प प्रेरणादायी असून समाजापुढे आणावा आणि प्रसार करावा असे आवाहन मेधा पाटकर यांनी केले. निवडणुकांचे पडघम वाजायला लागले असून भाजप पूर्व तयारी करत आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जाऊन पोर्टलचे अनावरण करून त्यामार्फत नागरिकांच्या सूचना आणि अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करत आहे. तर पोर्टलमध्ये आपल्या काही सूचना असतील तर त्या सांगून आपल्या जाहीरनाम्यात समाविष्ट करून पुढील काळात त्या सोडविल्या जातील असे जाहीर करत आहे. भारतीय जनता पार्टीकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी तयार करण्यात येणाऱ्या या जाहीरनामा पोर्टलच उद्घाटन करण्यात आले. या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून ठाणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर शहरातील नागरिकांना भाजपच्या जाहीरनाम्यात त्यांचे म्हणणे आणि सूचना मांडता येणार आहेत. माजी खासदार आणि ठाणे लोकसभेचे संयोजक विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते ठाणे भाजप मध्यवर्ती कार्यालयात या जाहीरनामा पोर्टलच उद्घाटन करण्यात आले. आद्य पत्रकार आचार्य बा. शास्त्री जांभेकर यांनी दर्पण या वृत्तपत्राची सुरुवात 6 जानेवारी रोजी केल्याने हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा होतो. या पत्रकार दिनाचे औचित्य साधून ठाणे महापालिका, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुढाकाराने ठाणे महापालिकेत आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला पत्रकार बांधव तसेच ठामपा कर्मचारी आणि नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. सध्या राज्यात रक्तसाठ्याची कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक जबाबदारी म्हणून ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाने पत्रकार दिनाचे औचित्य साधून ठाणे मनपा आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुढाकाराने रक्तदान शिबिर आयोजित केले होते.
ठामपा मुख्यालयात सकाळी या रक्तदान शिबिराचा प्रारंभ ठामपा आयुक्त अभिजित बांगर आणि पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे या मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. या प्रसंगी ठामपा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, संदीप माळवी, कळवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. दुपारी 3 वाजेपर्यंत तब्बल 50 पिशव्या रक्त संकलन झाल्याची माहिती आयोजकांनी दिली. सुप्रमॅक्स कंपनीतील कामगारांच्या प्रश्नाच्या बाबतीत सरकार सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी कालच्या बैठकीत सांगितलं. सुप्रमॅक्स कंपनीतील कामगारांच्या प्रश्नांबाबत एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांची देणी देऊन कंपनी सुरू करण्याचं आश्वासन दिलं आहे. सुप्रमॅक्स ही कंपनी गेल्या 17 महिन्यापासून कंपनी बंद असून अनेक कर्मचाऱ्यांचा पगार रखडला होता. मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना शासनाकडून दिल्या आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी या कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांचे देणे देण्यात यावे आणि कंपनीला लवकरच सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. सुप्रमॅक्स कंपनीतील कामगारांच्या प्रश्नाबाबतीत मुख्यमंत्री सकारात्मक. शासनाने कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थांसाठी संचालक संख्या कमी करण्यासंबंधीचा काढलेला आदेश चुकीचा आणि दैनंदिन जीवनशैलीत थोडे बदल केले तरी आपण खूप आजारांना रोखू शकतो. महापालिका स्वास्थ्य उपक्रमातील सल्ला. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूबचे अनेलला अवश्य भेट द्या. मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.